सहकाराला राजकारणापासून दूर ठेवल्यास सहकार निश्चितच यशस्वी होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री साईनाथ पतसंस्था असून आमच्या संस्थेच्या संचालकांनी केवळ विश्वस्तांची भूमिका बजावत संस्था व सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करत असल्यामुळे संस्थेनं केवळ 9 वर्षात 12 कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेनं सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वाहन खरेदी, घर बांधणी तसेच शेती आणि उद्योग व्यवसायासाठी अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा केला असून संस्थेने सतत वर्ग कायम ठेवून चालू वर्षात 16,31,000 निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना 12% लाभांश देण्यात येणार असल्याचं चेअरमन गुरुप्रसाद रेसवूड यांनी सांगितलं. रिसेवाडी येथील कडूमंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी श्री साईनाथ शिरोळ तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचा आढावा घेताना चेअरमन गुरुप्रसाद रेसवूड बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी होते. सभेच्या प्रारंभी श्री दत्त महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी, व्हाईस चेअरमन अविनाश शिंदे, संचालक अनंत पुजारी यांच्या हस्ते करण्यात आलं. सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजलीचा ठराव मांडला. स्वागत चंद्रशेखर विभूते तर संस्थेचे सचिव पुंडलिक शिरोटे, संचालक अनंत पुजारी, गुरुदास खोचरे यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. यावेळी तज्ज्ञ संचालक दत्तात्रय सदलगे, ॲडव्होकेट प्रकाश भेंडोडे, ऑडिटर अजय कुलकर्णी, सराफ संजय पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक अमोल पुजारी, बाळासाहेब आलासकर, रवी केसरकर, भूषण नाईक यांनी मनोगत व्यक्त केली. शेवटी आभार संचालिका पूजा जमदग्नी यांनी मांडले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय पुजारी यांनी केलं. यावेळी सचिन सोमन, अमृत अनुजय, डॉक्टर किरण अनुजय, दत्तात्रय वठारे, विकास कदम, विजय अनुजय, राजू ढवळे, मकरंद देशपांडे, संजय अणुसे, तुषार खोंबारे, संदीप वाडीकर, प्रतीक धनवडे, सौरभ खोंबारे, संतोष उपाध्ये, आरती पुजारी, पूर्णा रिसवूड, पल्लवी शिरोटे, शालन बाबर, नलिनी कानडे, सायली जोशी, संकिता भोसले, सौरभ पवार, ऋषिकेश पाटील, सुशांत कोचरे, सर्व संचालक, सल्लागार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली. मराठी एस न्यूजसाठी जयसिंग गुरगुन, संदीप अडसूळ. कर्ज मागायला आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा नियमात बसून तितकं कमीत कमी कठीण करता येईल, कारण तो आधी गरजेला आला असतो आणि हे त्याच्या उपकार करत नाही, त्याच्याकडे व्याज घेत असतो. त्याच्याबद्दलची कृतज्ञतेची जाणीव कर्जदाराबद्दल आमच्या सदैव मनात असते. कधी कधी एकदा थोडं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे भागते वेळेवर आपले बोलत असते, त्यांच्या वतीनं काय कुठल्या कर्जदाराचं जर काय त्यांना मनाला वाईट वाटत असेल तर संस्थेचा चेअरमन हे नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. कर्जदारांच्या बद्दल आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, ठेवीदारांच्या बद्दल देखील आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. कारण कर्जदार आणि ठेवीदार या दोघांच्या जीवावरती एखादी संस्था चालत असते. यानंतर पुढच्या जर आपण बघितला विषय तर सेवांचा, सेवा आणि तत्परता आम्ही या स्पष्ट सूचना दिली आहे की ठेवीदारांच्या ठेवी या अत्यंत मोलाच्या आहेत. त्या अतिशय चांगल्या रीतीने जपणं हे विश्वस्त म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात आपण कुठेही कमी पडायचं नाही असं डोळ्यात तेल घालून आम्ही सगळेजण तिथं लक्ष देत असतो आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण आमच्यावरती इतका चांगला विश्वास ठेवत असता. तो विश्वास इज इक्वल टू साईनाथ पतसंस्था. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास जे आहे तो विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही सर्वजण, आमचे सर्व संचालक मंडळ पात्र ठरलो आहे, याचा मला खरोखर अभिमान आहे. एखादी संस्था लिक्विडेशन मध्ये जाणं, ती बंद पडलेली संस्था असणं आणि ती संस्था आमच्यासारख्यांनी ती घेणं आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीची उभारी देणं आणि आज साधारणतः 13-14 कोटी रुपयेपर्यंत ही संस्था नरसोबावाडीसारख्या क्षेत्रामध्ये आणून सामान्यातील सामान्य माणसाला त्याचा उपयोग होणं. सहकार कशासाठी तर सहकारातून सहकार. त्यामुळं ती जे लावलेलं रोपट होतं ते साधारणतः 8 वर्षामध्ये त्याला आता कुठेतरी थोडीशी पालवी विकास झालेली आहे आणि एक वृक्ष होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मंडळी तसेच सर्वजण मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शक आपल्याला करत आहे.